ग्रामरचा नवीन टॉपिक ज्याचं नाव आहे नॉट ओनली बट ऑल्सो या ग्रामरच्या टॉपिकला आपल्याला सुरुवात करायची आहे. अतिशय सगळ्यात सोपा टॉपिक आहे समजायला आणि एकदा समजला की आपल्याला पुन्हा समजून सांगायची गरज पडणार नाही, आपल्या सहज लक्षात येऊ शकतो. याच्यासाठी फक्त आपल्याला 5 नियम लक्षात ठेवायचे आहेत आणि 5 नियम सुद्धा ते कसे लक्षात ठेवायचे पाहूयात आपण. आता बघा बोर्डवर आपण दिलेला आहे 5 नियम लिहून दिलेले आहेत. तर नॉट ओनली बट ऑल्सो या शब्दाचा अर्थ होतो फक्त हेच नाही तर ते सुद्धा. आता नॉट ओनली बट ऑल्सो केव्हा वापरावं त्याचे 5 नियम आहेत. 5 नियम मधला तो पहिला नियम आहे बघा, जर दिलेल्या 2 वाक्यामध्ये बघा नॉट ओनली बट ऑल्सोचं वाक्य जर करायचं असेल तर शक्यतो तुम्हाला 2 वाक्य दिले जातात. मग पहिलं वाक्य कोणतं आहे आणि दुसरं वाक्य कोणतं आहे हे आपल्याला ओळखायला आलं पाहिजे, ओळखता येतं. पहिल्या वाक्यानंतर फुल स्टॉप असतो किंवा पहिल्या वाक्यानंतर अँड हा शब्द जोडलेला असतो, हे लक्षात ठेवायचं. तर दिलेल्या 2 वाक्यामध्ये जर 2 वेगवेगळे सब्जेक्ट, जर आपण कर्ता असं म्हणतो, जर 2 वाक्यामध्ये 2 वेगळे सब्जेक्ट असतील, कर्ते असतील, तर पहिल्या कर्त्यापूर्वी पहिल्या सब्जेक्ट पूर्वी आपल्याला नॉट ओनली घ्यायचं आणि दुसऱ्या सब्जेक्ट पूर्वी आपल्याला बट ऑल्सो घ्यायचं. हा आपला पहिला नियम आहे. नॉट ओनली बट ऑल्सो वापरताना पहिला नियम. दुसरा नियम, जर दिलेल्या 2 वाक्यामध्ये 2 वेगळे ऑब्जेक्ट असतील, ज्याला आपण कर्म असं म्हणतो, आणि जर 2 वेगळे ऑब्जेक्ट असतील तर पहिल्या ऑब्जेक्ट पूर्वी आपण नॉट ओनली घ्यायचं आणि दुसऱ्या ऑब्जेक्ट पूर्वी बट ऑल्सो हा शब्द वापरायचा. तिसरा नियम, जर दिलेल्या वाक्यामध्ये 2 वेगवेगळे व्हर्ब, ज्याला आपण क्रियापद असं म्हणतो, आणि जर 2 वेगळे क्रियापद व्हर्ब जर असतील तर पहिल्या व्हर्ब पूर्वी आपण नॉट ओनली घ्यायचं आणि दुसऱ्या व्हर्ब पूर्वी आपण बट ऑल्सो हा शब्द वापरायचा. हा तिसरा नियम. चौथा नियम असा आहे, जर दिलेल्या 2 वाक्यामध्ये 2 वेगवेगळे गुणधर्म आलेले असतील, क्वालिटीज ज्याला आपण म्हणतो, जर 2 वेगवेगळ्या क्वालिटीज जर आलेल्या असतील तर अशा वेळेस पहिल्या क्वालिटीच्या पूर्वी, पहिल्या गुणधर्माच्या पूर्वी आपल्याला नॉट ओनली घ्यायचं आहे आणि दुसऱ्या क्वालिटीच्या पूर्वी बट ऑल्सो वापरायचा आहे. आणि शेवटचा नियम, 5वा नियम असा आहे, जर दिलेल्या वाक्यामध्ये अँड न वाक्य जोडलेलं असेल, अँड न, तर त्या अँडच्या अगोदरचं जे पहिलं वाक्य आहे त्याच्यातलं ऑब्जेक्ट कोणतं आहे ते शोधायचं आणि त्या ऑब्जेक्टच्या पूर्वी नॉट ओनली वापरायचं आणि अँड हा जो काही शब्द आहे, जॉईनिंग वर्ड जो आहे तो काढायचा आहे आपल्याला आणि त्याच्याऐवजी आपल्याला बट ऑल्सो वापरायचं. म्हणजे एखादं जर अँडचं वाक्य असेल तर अँडच्या पूर्वीचं जे वाक्य आहे त्याच्यातलं ऑब्जेक्ट बघायचं आणि त्या ऑब्जेक्टच्या पूर्वी नॉट ओनली वापरायचं आणि अँड हा शब्द काढून बट ऑल्सो तिथं वापरायचा आहे. असे 5 नियम आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं अजून एक, बऱ्याच विद्यार्थ्यांना सगळं समजतं परंतु थोड्या मायनर चुका होतात. त्या चुका कुठं होतात बघायचं. बघा, जेव्हा 2 वाक्य दिलेले असतात तेव्हा त्या वाक्यातले आपण हे वेगवेगळे जे शब्द बघितले, व्हर्ब, ऑब्जेक्ट, सब्जेक्ट, क्वालिटीज आणि अँड, हे आपल्याला माहित झालं. आता हे 5 नियम माहित झाले. पण दिलेल्या 2 वाक्यामध्ये जर समान भाग जेवढे असतील, जेवढे समान शब्द आलेले असतील ते फक्त एकदाच सुरुवातीलाच घ्यायचे आहेत आपल्याला, एवढं लक्षात ठेवायचं आणि परत डबल ते घ्यायचं नाही. मग दिलेल्या 2 वाक्यामध्ये जो काही समान भाग आहे तो एकदाच लिहायचा आहे आणि नंतर ह्या नियमाप्रमाणे आपण नॉट ओनली बट ऑल्सो घ्यायचा आहे. तर आता आपण उदाहरण पाहूया. बघा, इथं नियम सुद्धा लिहून दिलेले. परत एकदा सांगतो, 2 वाक्यामध्ये 2 वेगवेगळे सब्जेक्ट असतील तर पहिल्या सब्जेक्ट पूर्वी नॉट ओनली घ्यायचं, दुसऱ्या सब्जेक्ट पूर्वी बट ऑल्सो घ्यायचं. हा पहिला नियम. दुसरा नियम, जर दिलेल्या 2 वाक्यामध्ये 2 वेगवेगळे ऑब्जेक्ट असतील, कर्म असतील, तर पहिल्या ऑब्जेक्ट पूर्वी आपल्याला काय करायचंय, नॉट ओनली घ्यायचं आणि दुसऱ्या ऑब्जेक्ट पूर्वी आपल्याला बट ऑल्सो घ्यायचं. हा दुसरा नियम.
जर दिलेल्या दोन वाक्यामध्ये दोन वेगवेगळे क्रियापद, ज्याला आपण व्हर्ब असं म्हणतो, जर दोन व्हर्ब जर आलेले असतील तर पहिल्या व्हर्ब पूर्वी नॉट ओनली घ्यायचं आणि दुसऱ्या व्हर्ब पूर्वी बट ऑल्सो घ्यायचं. जर दिलेल्या दोन वाक्यामध्ये वेगवेगळे भिन्न क्वालिटीज आलेले असतील, समजा इट इज बोथ राईट अँड रॉंग. आता राईट आणि रॉंग ह्या दोन वेगवेगळ्या क्वालिटीज आहेत, गुड अँड बॅड ह्या वेगवेगळ्या क्वालिटीज आहेत. मग अशा वेळेस पहिल्या क्वालिटीज पूर्वी आपण नॉट ओनली घ्यायचं आणि दुसऱ्या क्वालिटीज पूर्वी बट ऑल्सो घ्यायचं. आणि शेवटचा नियम, जर दिलेल्या दोन वाक्यामध्ये जर ते वाक्य अँड न जोडलेलं असेल तर पहिल्या वाक्यातील ऑब्जेक्ट पूर्वी आपण नॉट ओनली घ्यायचं आणि दुसऱ्या वाक्यातलं जे काही अँड आहे ते अँड काढायचं, बट ऑल्सो वापरायचं. आणि शेवटचा एक म्हणजे काय सांगता येईल की दिलेल्या दोन वाक्यामधील जो काही समान भाग आहे तो समान भाग आपण एकदाच लिहायचा आहे. आता एखादा आपण एक्झाम्पल करून बघूया त्या नियमाप्रमाणे, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. पाहता एक्झाम्पल, ही वॉज रिवॉर्डेड by the police, full stop, and he was rewarded by the jeweler. आता असं वाक्य असेल तर आपल्याला नॉट ओनली कसं वापरायचं आहे बघूयात. ही वॉज, बघा ही वॉज रिवॉर्डेड बाय किंवा रिवॉर्डेड पर्यंत ही वॉज रिवॉर्डेड हा समान भाग आहे, दिलेल्या दोन्ही वाक्यामधला हा समान भाग आहे, तो एकदाच घ्यायचा आपण. पहिला ही वॉज रिवॉर्डेड. आता पहिल्या वाक्यातला वेगळा शब्द बाय द पोलीस आणि बाय द ज्वेलर, हे दोन्ही वाक्यातले वेगवेगळे आलेले शब्द आहेत. मग पहिल्या वाक्यातला जो वेगळा शब्द आहे ही वॉज रिवॉर्डेड हा समान भाग आहे दिलेल्या दोन्ही वाक्यामधला. मग पहिल्या वाक्यातला जो वेगळा शब्द आहे बाय द पोलीस, त्याच्या अगोदर नॉट ओनली लिहा. ही वॉज रिवॉर्डेड नॉट ओनली बाय द पोलीस. पोलीस दुसऱ्या वाक्यातला वेगळा शब्द, त्याच्या अगोदर आपण बट ऑल्सो वापरायचं, बट ऑल्सो बाय द ज्वेलर. हे वाक्य आपण नॉट ओनली बट ऑल्सोच करू शकतो. दुसरं एक सोपं वाक्य, इट इज बोथ राईट अँड रॉंग. हे वाक्य आहे. काय करायचं, इट इज बोथ. आता राईट आणि रॉंग हे दोन वेगवेगळे शब्द येतात, दोन वेगळ्या क्वालिटीज आहेत. मग पहिल्या क्वालिटीच्या अगोदर नॉट ओनली राईट अँड शब्द आलेला आहे, काढायचा, बट ऑल्सो रॉंग. अशा पद्धतीने आपण हे दोन वाक्य केलेले आहे, करू शकतो. बघा कुठे चेंज केलेला आहे, इट इज बोथ राईट अँड रॉंग हे वाक्य आहे. या वाक्यामध्ये दोन क्वालिटी झाले, राईट अँड रॉंग. इट इज बोथ हा समान भाग आहे दोन्ही वाक्यासाठी, म्हणून आपण एकदाच लिहिला इट इज बोथ. पहिल्या वाक्यातला अँडच्या अगोदरचा जो ऑब्जेक्ट आहे राईट, त्याच्या अगोदर नॉट ओनली लिहिलं, नॉट ओनली राईट अँड काढलं, बट ऑल्सो रॉंग लिहून टाकलं. अशा पद्धतीने आपण नॉट ओनली बट ऑल्सोचे केवढे जरी वाक्य असतील तरी आपण करू शकतो. अजून एक सोपं वाक्य बघू. Netaji was a leader, full stop. He was social reformer. आता हे वाक्य आहे बघ, नेताजी वॉज आणि ही वॉज, ही म्हणजे नेताजी, हे दोन्ही समान भाग आहेत. मग एकदाच लिहायचा नेताजी
वॉज, पहिल्या वाक्यातला वेगळा शब्द अ लीडर, दुसऱ्या वाक्यातला सोशल रिफॉर्मर. मग पहिल्या वाक्यातल्या वेगळ्या शब्दापूर्वी नॉट ओनली लिहायचं, नॉट ओनली अ लीडर. दुसऱ्या वाक्यातला वेगळ्या शब्दापूर्वी बट ऑल्सो लिहायचं, बट ऑल्सो अ सोशल रिफॉर्मर. अशा पद्धतीनं आपण हे वाक्य केलेले आहे. नेताजी वॉज लीडर, फुल स्टॉप, पहिलं वाक्य. ही वॉज सोशल रिफॉर्मर, दुसरं वाक्य. नेताजी वॉज आणि ही वॉज हा समान भाग आहे. ही म्हणजे नेताजी. ह्या दोन्ही समान भागापैकी एकदा तिला नेताजी वॉज, पहिल्या वाक्यातला वेगळा शब्द त्याच्यापूर्वी नॉट ओनली अ लीडर. दुसऱ्या वाक्यातला वेगळा शब्द त्याच्यापूर्वी बट ऑल्सो लिहिलं, बट ऑल्सो अ सोशल रिफॉर्मर. आणि शेवटी फुल स्टॉप द्यायचा. अशा पद्धतीने आपण वाक्य नॉट ओनली बट ऑल्सोचे करू शकतो.